चला तर आज आपण बेसन पोळी बनवूया. मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप बेसन घातलेलं आहे. थोडंसं आपल्याला साधारण 1 चम्मच ओवा टाकायचा आहे यामध्ये, असा हाताने क्रश करून चोळून असा. चवीनुसार मीठ, 1 चम्मच मीठ घातलेलं आहे यामध्ये. थोडीशी चटणी घातलेली आहे, मी लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे खूप कमी चटणी घातलेली आहे. तुम्ही हिरव्या मिरच्यांचे तुकडेसुद्धा यामध्ये घालू शकता, खूप मस्त असे होते. जिरे पावडर घातलेलं आहे अर्धा चम्मच व थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पाणी आपल्याला बेसनाला लागत नाही. अशा प्रकारे याच्या गाठी गुठळ्या आपल्याला पूर्ण अशा मोडून घ्यायच्या आहे, बिलकुल आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. असं सारखं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी गुठळ्या वगैरे बिलकुल होणार नाहीत. थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. बेसनाला जास्त पाणी लागत नाही. अशा प्रकारे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. खूपच मस्त ही बेसनपोळी होते. वरून तर एकदम क्रंची अशी खस्ता होते. खूप मस्त अशी, दिसायलाही खूप सुंदर व खायला तर खूपच मस्त होते. तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा. तेलही जास्त लागत नाही, फक्त 1 चम्मच तेलामध्ये ही बेसनपोळी बनते. मी याच्यामध्ये 1 चम्मच आपलं गव्हाचं पीठ घालत आहे. खूप मस्त असे गव्हाच्या पिठानेही पोळी होते. थोडंसं 1 कप बेसन व 1 चम्मच गव्हाचं पीठ घातलेलं आहे यामध्ये. तुम्ही यामध्ये 1 चम्मच तेलसुद्धा घालू शकता. तुम्हाला जर मऊ बनवायची असेल तर, स्मूथ अशी बेसनपोळी बनवायची असेल तुम्ही यामध्ये 1 चम्मच तेलसुद्धा ॲड करू शकता. अशा प्रकारे गाठी गुठळ्या मी पूर्ण अशा मोडून घेतलेल्या आहेत. एवढं थिक आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. साईडला ठेवायची वगैरे बिलकुल गरज नाही. आपला तवा वगैरे तपोपर्यंत असे 2 ते 3 मिनटात आपले होतातच. चला तर मस्त असा तवा पण आपला गरम झालेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपलं बॅटर हे एवढं थिक आपल्याला पाहिजे. थोडंसं तेल घालते मी. तेल आपल्याला पूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे तव्याला. असं फिरून घेतलेलं आहे, पसरलेलं आहे छान. एक फुलपात्र घ्यायचं आहे आपल्याला, किंवा वाटी घेतली तरी पण चालतं. असं पसरवून घालायचं व हाताने असं प्रेस करायचं आपल्याला वाटीने, बघू शकता. जेवढं पातळ म्हणाल तेवढी तुम्ही ही पोळी बनवता येते, व जेवढी मोठी म्हणाल तेवढी ही मोठी पण पोळी बनवता येते. वरची बाजू पूर्ण आपल्याला अशी कोरडी होऊ द्यायची आहे, पूर्ण अशी भाजू द्यायची आहे. आता आपण याला पलटून घेऊ. मस्त अशी वरची बाजू भाजल्या गेलेली आहे व खालची पण बाजू अशी मस्त भाजल्या गेलेली आहे. सुरुवातीला आपल्याला कडेकडेने असं काढून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे छान. थोडंसं मी तेल सोडते साईडनं. तेलने काय होते, एकदम क्रंची अशी होते व लवकर भाजल्या जाते. तेल नाही टाकलं तरी पण चालतं, पण लवकर भाजते व छान अशी क्रंची होते. त्यामुळे मी ते तेल नंतर थोडंसं टाकलेलं आहे. अशाच पद्धतीने आता आपण याला भाजून घेऊ. खूपच मस्त ही बेसनपोळी होती. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस ही बेसनपोळी बनवून बघा. लहान मुलं तर खूपच आवडीनं खातील. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंटला करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. खूप मस्त आपली बेसनपोळी ही रेडी झालेली आहे. चला तर दुसरी पण त्याच पद्धतीने आपण बनवून घेऊ. 1 कप बेसनमध्ये 3 पोळ्या बनते. तुम्ही कितीही जरी मोठी केली तरी ही पोळी मोडणार नाही अजिबात. बेसनपोळी सहज अशी निघत आहे, बघू शकता. ही तर एकदम जाळीदार अशी झालेली आहे, मस्त छान अशी. रंगसुद्धा छान आलेला आहे. झटपट अशी रेसिपी आहे, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आपल्याला. 4 ते 5 मिनटामध्ये बेसनपोळी रेडी होते. तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, किंवा टोमॅटोची चटणी अशी नुसती जरी खाल्ली तरी खूपच मस्त अशी लागते. बघू शकता आपल्या सर्व बेसनपोळ्या हे रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला समजतच असेल कलरहून बेसनपोळीच्या. मस्त अशी खूप मस्त लागते. एक वेळेस नक्की अशा पद्धतीने बनवून बघा.
चला तर पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.